नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना मला जे सांगायचं आहे ना, ते प्रत्येकाच्या सोबतच कदाचित होत असेल, प्रत्येकाच्या सोबतच असं घडत असेल. तर ना आपण कधी कधी ना म्हणजे बोलताना सहज बोलून जातो. आपल्याला असं वाटत नसते किंवा कुठल्या आपल्या चुकीच्या हेतूने आपण काही गोष्टी बोलत नसतो, पण आपण सहज बोलून जातो. आणि आपल्याला त्या सहजच बोलण्याचा कधी कधी समोरच्याच्या आयुष्यावर इतका खोलवर परिणाम होत असतो किंवा त्याच्या घरामध्ये त्या आपल्या सहज बोलण्याचा खूप मोठा परिणाम होत असतो. हे ठीक आहे की त्यामध्ये आपला काही हेतू नसेल, पण त्याचा ना त्या व्यक्तीच्या आयुष्यावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. तर ते कसं, जर आता दोन मैत्रिणी असेल किंवा दोन शेजारणी असेल, जे कोणी असेल ते समजा, त्या दोघी जर बोलत असेल आणि एकीने जर तिला विचारलं, का ग काल तुझा वाढदिवस झाला, काय दिलं तुझ्या नवऱ्याने तुला? आणि ती दुसरी मैत्रीण म्हणाली, काहीच नाही, माझ्या नवऱ्याने मला काहीच नाही दिलं. तर मग आपण जेव्हा तिला म्हणतो, एवढा तुझा बर्थडे होता, तुझा वाढदिवस होता आणि तुझ्या नवऱ्याने तुला साधी साडी सुद्धा दिली नाही. जेव्हा आपण असं काही बोलून जातो, तेव्हा त्या गोष्टीचा त्या समोरच्या व्यक्तीवर, त्याच्या मनावर परिणाम होत असतो. आणि ना मग त्या गोष्टीचा तो विचार करायला लागतो, ती व्यक्ती विचार करायला लागते की कालपर्यंत तिला तिच्या नवऱ्याने काही गिफ्ट दिलं नाही याचं तिला काहीच वाटलेलं नसते, पण आज तिची मैत्रीण तिला असं बोललेली असते की तुझ्या नवऱ्याने तुला साधी साडी सुद्धा गिफ्ट केली नाही. यावरून तिच्या मनामध्ये कुठेतरी कुठेतरी काहीतरी थोडं थोडं धुसफूस व्हायला सुरुवात झालेली असते. आणि मग जेव्हा नवरा घरी येतो, मग त्यावरून तिचं सुरू होऊन जाते नवऱ्यासोबत, तुम्ही मला काहीच घेत नाही, सकाळ माझा वाढदिवस झाला, तुम्ही मला साधी साडी दिली नाही, साधा गजरा आणला नाही. असं मग ते वादविवाद सुरू होऊन जातात. आणि कधी कधी तो वाद इतका विकोपाला जातो की त्यातनं बऱ्याच काही गोष्टी घडतात. असं साध्या गोष्टीवरून सुद्धा खूप मोठी गोष्ट घडू शकते. आता आई वडील असतील, म्हणजे वृद्ध आई वडील असतील, त्यांचे मुलं नोकरीच्या निमित्ताने किंवा आणखी कोणत्या निमित्ताने बाहेर ठिकाणी राहत असेल, बाहेरगावी राहत असेल आणि त्यांना प्रत्येक वेळी शक्य होत नसेल आपल्या घरी येणं, आपल्या आई वडिलांजवळ येणं त्यांना शक्य होत नसेल, तेव्हा शेजारी पाजारी किंवा नातेवाईक लोकही जे असतात ते सुद्धा म्हणतात, का हो या दिवाळीला तुमचा मुलगा, तुमची सून आलीच नाही. असं जेव्हा ते म्हणतात ना, तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला त्याचं कुठेतरी त्याला वाटायला लागलेलं असते, एवढं दिवाळीसारखा सण झाला पण तुमची सून आणि मुलगा त्याला आलाच नाही. आता काय त्यांना तुमची काळजी वाटत नाही का? किंवा त्यांना तुमची काही गरज वाटत नाही का? तुम्ही त्यांच्यासाठी एवढं सगळं केलं आणि ते साधं सणासुदीला पण येत नाही. असं जेव्हा कोणी बोलतं ना, तेव्हा त्या पुढच्या व्यक्तीवर त्याच्या मनावर त्या गोष्टीचा परिणाम झालेला असतो. आणि त्यांना कालपर्यंत आपल्या सुनेचं, मुलाचं वागणं चुकीचं वाटत नसते, ते या एका बोलण्याने, एका शब्दाने ते त्यांना चुकीचं वाटायला लागते की आपला मुलगा आपल्याकडे लक्षच देत नाही, त्याला म्हातारपणात आपली काळजीच नाही. असं मग त्यांच्यामध्ये सुरू होऊन जाते, त्यांच्या मनामध्ये एक वाद सुरू होऊन जातो आणि मग कुठेतरी थोडीफार कटुता नात्यामध्ये यायला सुरुवात होऊन जाते. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या सहज बोलण्याने होतात, सहज बोलण्याने. अशा खूप गोष्टी आहे, खूप गोष्टी आहे अशा होतात. किंवा घरातली सून जी आहे, ही जर समजा घरात साडी घालत नसेल, सलवार सूट म्हणा, जीन्स म्हणा, असं काही जरी घालत असेल आणि त्यात तिच्या सासू सासऱ्यांना काहीच प्रॉब्लेम नसेल, पण प्रॉब्लेम इतरांना असेल आणि इतरांनी जर तो बोलून दाखवला असेल, त्यांच्या शेजारच्या लोकांनी म्हणा किंवा आणखी सासूच्या मैत्रिणींनी म्हणा, जर सासूच्या मैत्रिणींनी म्हटलं, अगं तुझी सून तर जीन्स घालते, माझी सून तर बाई साडीच घालते, अशा बोलण्याने सुद्धा त्या घरामध्ये वाद होऊ शकतात. त्या सासू सुनांमधलं जे नातं छान चालू असते आतापर्यंत, ते नातं बिघडायला काहीच वेळ लागत नाही. असं ना आपल्या बोलण्यातून अशा गोष्टी घडतात. आपण सहज बोलतो
आणि आपल्या बोलण्यातनं ना खूप मोठे वाद होतात. कधी आपण सहज बोलतो, कधी कधी आपल्या त्यामागे काही इंटेन्शन पण असतं आणि मग त्याच्यातनं ना दुसऱ्याच्या घरामध्ये वाद विकोपाला जायला लागतात. तर त्यामुळे आणि काय आहे, आपल्याकडे कशी परिस्थिती आहे, आपल्याकडे भरपूर वेळ आहे, काम कमी आहे, लोकांना वेळ भरपूर आहे. त्याच्यामुळे ना आपण दुसऱ्याच्या घरामध्ये, दुसऱ्याच्या जीवनामध्ये, दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये ना सारखं डोकावत राहतो, सारखं डोकावत राहतो आपण. आणि त्यामुळे ना ह्या गोष्टी घडतात. आज जे समाजामध्ये किंवा घराघरामध्ये जे तणावाचं वातावरण आहे ना, त्याला कुठेतरी ही गोष्ट सुद्धा कारणीभूत आहे. या गोष्टीमुळे सुद्धा घराघरातलं वातावरण बिघडलेलं आहे. म्हणून ना नेहमी जेव्हा आपण दुसऱ्याच्या घरात घुसतो ना, तेव्हा आंधळ्यासारखं घुसा, आंधळ्यासारखं दुसऱ्याच्या घरामध्ये शिरा आणि मुक्यासारखं त्या घरातून बाहेर पडा. असं जर कराल तरच ठीक आहे. असं केलं तर तुमच्या घरी सुद्धा शांतता राहू शकते आणि दुसऱ्याच्या घरात सुद्धा शांतता राहू शकते. म्हणून ना आपण ह्या गोष्टी ना टाळायला पाहिजे. खूप लोकांना सवय असते दुसऱ्याच्या याच्यामध्ये डोकवण्याची, दुसऱ्याच्या घरामध्ये चौकशा करण्याची, चांभार चौकशा करण्याची. तर ह्या गोष्टी ना कुठेतरी आपण टाळल्या पाहिजे, हे बंद केलं पाहिजे. याच्यातनं ना आपल्या साध्या साध्या गोष्टीमधनं अगदी घटस्फोट सुद्धा झालेले आहे, घराचे तुकडे सुद्धा झालेले आहे अशा गोष्टींमधून. तर अशी ही गोष्ट आहे आणि आपण ह्या गोष्टी कटाक्षाने टाळायला पाहिजे. तरच काहीतरी समाजामध्ये, कुटुंबामध्ये शांतता टिकून राहू शकते असं मला वाटते. तर हा छान एक म्हणजे छान विषय मला वाटला. मी कुठेतरी वाचलेलं होतं असं काहीतरी आणि ते डोक्यामध्ये होतं आणि म्हटलं चला या विषयावर पण आपण छानपैकी म्हणजे काहीतरी बोधप्रद असा व्हिडिओ आपण याच्यातून बनवू शकतो. तर असा हा व्हिडिओ होता. पहा, तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे अभिप्राय, तुमचे मत मला देऊ शकता. आणि माझा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहून घेतला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.